महिला हक्काच्या लढ्याची जागतिक ओळख। 15,000 महिलांच्या आंदोलनातून जन्मला महिला दिन। समान हक्क समान संधीचा संदेश का साजरा केला जातो महिला दिन? दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो। महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, समाजातील त्यांचे योगदान अधोरेखित करणे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे। आज महिला शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, उद्योग, संरक्षण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे। मात्र महिला दिन साजरा करण्यामागे केवळ सन्मानाचा उद्देश नाही, तर महिलांच्या अधिकारांसाठी झालेला ऐतिहासिक संघर्षाची आठवणही त्यामागे आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात कशी झाली आणि यामागचा इतिहास काय आहे याविषयी पाहूया हा विशेष रिपोर्ट। एकेकाळी जगातील बहुतांश समाज व्यवस्था पितृसत्ताक होती। महिलांना घराबाहेर पडून काम करण्याची संधी मर्यादित होती आणि अनेक मूलभूत अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवले जात होते। पहिल्या महायुद्धाच्या काळात परिस्थितीत बदल होऊ लागला। पुरुष सैन्यात गेल्यामुळे उद्योग आणि इतर क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी महिलांना संधी देण्यात आली। मात्र कामाच्या ठिकाणी महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिले जात होते आणि कामाचे तासही अधिक होते, अशी तक्रार महिलांनी केली। या पार्श्वभूमीवर 1908 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सुमारे 15,000 महिलांनी मोर्चा काढत आपल्या हक्कासाठी आंदोलन केले। कामाचे तास कमी करणे, वेतन वाढवणे आणि महिलांना मतदानाचा अधिकार देणे या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या। या आंदोलनानंतर 1909 साली अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली। पुढे महिलांच्या अधिकारांच्या चळवळीमुळे 8 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर महिलांचा संघर्ष आणि सक्षमीकरणाचे प्रतीक बनला। 1975 साली संयुक्त राष्ट्रांनी हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले आणि त्याच वर्षी 8 मार्च रोजी पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला। त्यानंतर 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च हा दिवस अधिकृत आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून मान्यता दिली। आजच्या काळात महिला विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत। विज्ञान, क्रीडा, उद्योग, कला, प्रशासन आणि संरक्षण क्षेत्रातही त्या आपली क्षमता सिद्ध करत आहेत। महिलांना समान संधी मिळावी, त्यांच्या अधिकारांबाबत जागरूकता वाढवावी आणि समाजात निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो। आज अनेक महिलांना प्रगतीची नवीन शिखरे गाठली असली तरीही समाजातील काही घटकांमध्ये समान हक्क आणि सन्मानासाठी संघर्ष अजूनही सुरू आहे। त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत हा दिवस जगभरात विविध कार्यक्रम, उपक्रम आणि सन्मान सोहळ्याद्वारे साजरा केला जातो। अशाच नवनवीन घडामोडी व अपडेट्स मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।